क्लच दाबलं तरी गिअर टाकायला अडचण येत आहे. गिअर पडत नाही, खरखर आवाज येतो. काय त्याचे कारण काय आहे ते पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. तर क्लच प्लेट कसा तुकडा पाडायचा ते पण सांगतो आहे. नेमकं काय झालं असेल की जेणेकरून क्लच दाबला तरी गिअर पडत नाही, नुसते आवाज देते खरखर खरखर. आता कसं कसं खोलायचं ते मी दाखवलेलं आहे. अलीकडल्या नळ्या हाडुलीच्या नळ्या काढून घ्यायच्या, वरले बोल्ट वगैरे काढून घ्यायचे, नळी काढून घ्यायची, ते कोणीचे नटं काढून घ्यायचे, वायरिंग काढून घ्यायची पूर्ण. खालचे 13चे 2 आडवे बोल्ट आहे ते काढून घ्यायचे. हे जॉक वगैरे त्या जागी लावायचा, मोहरा जागी ह्यो जॉक लावायचा आणि 19चे बोल्ट खोलायचे, त्याच्या तुकड्याचे. वायरिंग तर पूर्ण काढणं लागते बाहेर, वायरिंग काढून घ्यायची पहिलं. मधातला बोल्ट खोलायला परेशान करतो, तरी पण खोलला मी तो कसा तरी. आता तुकडा पाडलेला मी, तुम्ही बघू शकता. माझ्याकडे गन आहे, त्या गननी खोलतो असतो. मशीन आहे माझ्याकडे खोलण्याची, त्या मशीननं खोलतोय. बाहेर काढला आता मी त्याला. तुम्ही बघू शकता मी क्लच प्लेट बाहेर काढले प्रेशर प्लेटनी. ती जी स्प्रिंग आहे क्लचमधली, ती स्प्रिंग तुटली होती. स्प्रिंग तुटल्यामुळं काय होतं, तर क्लच मोहरं दबत नव्हतं, कारण ती स्प्रिंग तुटून त्या याच्यामध्ये अडकली होती, फ्लायव्हीलमध्ये. आणि क्लच प्लेटची मध्ये स्प्रिंग अडकल्यामुळं क्लच प्लेट दबत नव्हती मोहरं. आता याला स्प्रिंग वगैरे बनला जात नाही, मी डायरेक्ट आता क्लच प्लेटच नवीन टाकणार आहे. आणि दुसरी गोष्ट ही फ्लायव्हील आहे ती पण घासून आणणार आहे.